हा नमस्कार, जमलेल्या सर्व बंधू भगिनींचं मी स्वागत करतोय. हनुमान जी, आप पे मुझे इतना भरोसा है जितना आपको अपने आप पर नहीं. व्हॉइस ओव्हर आणि डबिंग मधला फरक बऱ्याच जणांना लक्षात येतो. व्हॉइस ओव्हर म्हणजे नुसते स्क्रिप्ट रिडिंगचे प्रकार, ज्याला आपण ई लर्निंग व्हॉइस ओव्हर म्हणतो, डॉक्युमेंटरी म्हणतो, कॉर्पोरेट व्हॉइस ओव्हर्स म्हणतो. ई लर्निंग असेल तर सिम्पल एज्युकेशनल, कंट्रोल+N ने न्यू डॉक्युमेंट तयार करून सुरुवात करूया. हेच डॉक्युमेंटरी झाली तर इंदिरा नारायण संत. याचंच कॉर्पोरेट झालं तर नक्षत्र, युअर होम विथ स्टार्स. प्रत्येक फिल्म किंवा मी म्हणेन 80% फिल्म्स आज सुद्धा आपल्या इंडस्ट्रीमध्ये या डब होतात. कॅमेराच्या समोर बोलताना इतके आउट ऑफ कंट्रोल अनवॉन्टेड नॉइजेस असतात, त्याच्यामुळे पुन्हा ते सर्व सेलिब्रिटीज, सर्व मेन रोल करणारे जे फेमस आहेत, आवाजाने ओळखले जातात, ते पुन्हा आमच्या स्टुडिओत येतात. तर ज्यावेळेस आपण म्हणतो की आवाज इतका महत्त्वाचा आहे, जर त्याच्यावर काम करायचं ठरवलं तर त्याची पहिली पायरी काय असू शकते? पहिली सुरुवात काय असेल तर डायफ्रामॅटिक ब्रिदिंग तुमचं स्ट्रॉंग झालं पाहिजे. किंवा तू जे आता एक्झाम्पल सांगितलं की अनेकदा असं होतं ना की 100% वाक्य असताना 70% वाक्य बोलून झाल्यानंतर उरलेलं 30% वाक्य बोलायला जर माझ्याकडे श्वासच पुरला नाही तर अनेक लोकांचं मध्येच ते वाक्य कट होतं. एन्ड्युरन्स बद्दल काय करता येईल? म्हणजे कारण ज्यांना खूप वेळ बोलायचं असतं, 10-10 वर्ष क्लासेस घेतल्यानंतर त्यांचं असं झालं की त्यांचा आवाज गेला, त्यांना ते प्रोफेशन सोडावं लागलं. आवाज बसलेला असताना असं आयुष्यात नाही बोलायचं. जेव्हा असं बोलता तेव्हा तुम्ही वोकल कॉर्ड्स एकमेकावर घासताय. पण मी बाईकवर जातोय तो फोनवर अजिबात नाही बोललं पाहिजे, किंवा मी चेअरिंग सारख्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे तुमच्या वोकल कॉर्ड्सवर ताण पडतो. हे लक्षातच येत नाही सामान्य माणसाला की आवाजावरती काम कशाला करायचं, काय फरक पडणार आहे, मला ह्याचा इम्पॅक्ट माझ्या आयुष्यात लक्षातच येत नाही. मला काय याचा उपयोग, मला काय याचा उपयोग. चुकीच्या पट्टीमध्ये बोलणं, ह्याच्यामध्ये मेजर लोक चुका करतात. आणि तुमचा ॲटिट्यूड नसेल, तुम्ही स्वभावाने प्रेमळ असाल तरीसुद्धा केवळ तुम्ही चुकीचा स्वर वापरल्यामुळे उगीच तुम्ही असे वाटू शकता. म्हणजे मी असं म्हटलं की हा नमस्कार, थँक्यू, मला आज अमुक तमुकला बोलवलं आहे, तर असं वाटलं काय ॲटिट्यूड आहे यार माणसाला, तुला थँक्यू म्हणायचं तर असं म्हणणार थँक्यू यार. म्हणजे खूप सुंदर वाक्य की गाणाऱ्याने इतकं सहज गायलं पाहिजे की तो बोलतोय असं वाटलं पाहिजे. आणि आपल्यासाठी महत्त्वाचं आहे बोलणाऱ्याने इतकं छान बोललं पाहिजे की तो गातोय असं वाटलं पाहिजे. हॅलो, हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुक्त शो म्हणजेच टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आजचा एपिसोड माझ्यासाठी खूप खास आहे, कारण माझ्या आयुष्यातली खूप मोठी इन्सिक्युरिटी आहे, ती म्हणजे माझा आवाज. आणि मला खूप लहानपणापासून स्टेजवरती गेल्यावरती मी फाफलायचो, मला स्टॅमरिंगचा प्रॉब्लेम होता, मला भीती वाटायची काय स्टेजवरती गेल्यावरती, कारण मला वाटायचंच नाही की मी वाक्य पूर्ण करू शकेल. आणि खरं तर ह्या इन्सिक्युरिटीशी खूप जवळचा असणारा आजचा विषय आहे की आवाजावरती काम करता येतं का, आवाजाचा काय इम्पॅक्ट पडू शकतो, आवाजावरती काम केल्यानंतर तो इम्पॅक्ट बदलता येतो का, आणि आवाजाच्या दुनियेत व्हॉइस ओव्हर, डबिंग ह्यासारखे अजून काय काय कामं करता येतात, त्याच्यातनं तुम्हाला प्रोफेशनली काय काम करता येतं, ह्या सगळ्या विषयांवरती गप्पा मारायला अर्थात या विषयातले खूप नोन तज्ज्ञ आहेत. सगळ्या आय एम शुअर की ज्यांनी या क्षेत्रात थोडंफार काम केलं त्या सगळ्यांना माहिती असणार आहे. केदार आठवले आपल्यासोबत आहेत. दादा, तुझं खूप खूप स्वागत आहे. अर्थात ओळख करून द्यायची गरज नाही, पण थोडंसं मी सांगतो. केदारदादाचा AK स्टुडिओज नावाचा स्टुडिओ 2007पासून त्यांनी 7,000हून जास्त स्टुडंट्सना व्हॉइस ओव्हर डबिंगमध्ये हेल्प केलेली आहे, ट्रेन केलेलं आहे. ॲज अ व्हॉइस ट्रेनर म्हणून तो महाराष्ट्रात खूप फेमस आहे, त्याचं खूप मोठं नाव आहे. आणि आज त्याच्याकडून समजून घेणार आहोत माझ्या ह्या इन्सिक्युरिटीबद्दल. आणि तू 7,000पेक्षा जास्त स्टुडंट्स म्हटलं, त्यातला एक स्टुडंट मीही होतो एका काळी. तर मजा वाटते केदारदादासोबत पॉडकास्ट करताना. थँक्यू व्हेरी मच मला बोलवल्याबद्दल आणि मला ही संधी दिल्याबद्दल की या विषयीच्या गप्पा मला आज इथं अमुक तमुकच्या माध्यमातून मारता येणार आहेत. टॉकिंग अबाउट आत्ता आपण आवाज आणि व्हॉइस ओव्हर्स आणि या सगळ्या गोष्टी. तर जसं शार्दूल म्हणाला की आपल्याला लहानपणापासून काही गोष्टींबद्दल कॉन्फिडन्स असतो आणि काही गोष्टींबद्दल न्यूनगंड असतो. जसं शार्दूलला आवाजाबद्दलचा न्यूनगंड होता, तसं मी आणि माझ्यासारखी काही लोक आहेत त्यांना मला हे माहिती होतं की अच्छा तुझा आवाज बरा आहे रे. म्हणजे शाळेत 2री, 3री, 4थीत असल्यापासून मग ते काय गायला लाग किंवा मग राष्ट्रगीत म्हणायला तो जो गायन वृंद असतो त्याच्यात उभं राहून गाणी गा वगैरे अशा गोष्टी झालेल्या असतात. त्याच्यामुळे असं माहिती असतं की आपला आवाज थोडा बरा आहे, पण त्याचं करायचं काय माहीत नसतं. किंवा अशीही लोक ज्यांना खात्री वाटत नाही की माझा आवाजच मला ऐकायला आवडत नाही. अशा लोकांना ज्यावेळेस आपण आवाजाचं ट्रेनिंग म्हणतो, तर ज्यावेळेस आपण आवाजाचं ट्रेनिंग म्हणतो त्यावेळेस ते नेमकं काय असतं आणि खरंच ट्रेन करता येतो का आवाज? ॲक्च्युली काय ना,
मुळात मला सगळ्यात पहिली गोष्ट आज सांगायची की आवाज हा काय फक्त व्हॉइस ओव्हर आर्टिस्टना लागतो, आवाज काय फक्त डबिंग आर्टिस्टना लागतो असं अजिबात नाही. आवाज प्रत्येक माणसाला आयुष्यात लागतो. मग तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये असा. सो पहिल्याच माझ्याकडे जे शिकायला येतात त्याच्यातले 50% लोक व्हॉइस ओव्हर डबिंगवाले असतील, पण 50% लोक हे टीचर्स आहेत, जे शिक्षक आहेत 25-25 वर्ष ज्यांना आवाज वापरायचा आहे, किंवा अँकर्स आहेत, किंवा कॉर्पोरेट ट्रेनर्स आहेत. आज कुठल्याही कॉर्पोरेट फील्डमध्ये जा, मार्केटिंग फील्डमध्ये जा, तुम्हाला कॉलिंग करायचं असतं. सो प्रत्येक माणसासाठी आवाज हा इतका महत्त्वाचा आहे आणि दुर्दैवाने सगळ्यात दुर्लक्षिलेला आहे तो. कारण होतं काय, आपण छान दिसावं म्हणून काय चेहऱ्याला काय काय लावा, पळायला जा, ढेऱ्यात जायला जिम लाव, स्विमिंग लाव, एरोबिक्सला जा, जिम कर, हे सगळं करत असतो. पण आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं बोलणं, आपल्या व्होकल कॉर्ड्स. ह्याच्यासाठी आयुष्यात आजपर्यंत आपण काय केलं आहे? बाकी सगळे व्यायाम प्रकार केलेत, पण व्होकल कॉर्ड्सचे म्हणजे स्वरयंत्राचे व्यायाम प्रकार आजपर्यंत मला वाटत नाही कुणी स्वतःहून केले असतील, जो खरं तुमच्या करिअरचा महत्त्वाचा भाग आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट मला असं वाटतं आज सगळ्या लोकांना हे माहिती पाहिजे की आवाज हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. आणि असं म्हणतात की आवाजाने जग जिंकता येतं, आणि इट इज व्हेरी ट्रू. आणि तू आत्ता मला विचारलंस ते अगदी बरोबर आहे की हो, ऑफकोर्स आवाजावर काम करता येतं आणि ते करायलाच पाहिजे. कारण देवाने जो आपल्याला आवाज दिला आहे तो एक प्रत्येकाला बरा, चांगला, वाईट अशी आपण त्याला एक विशेषणं देतो, वेगवेगळी नावं ठेवतो. पण जो काय आवाज दिला आहे देवाने त्याच्यावर काम करणं हे तर तुमच्या हातात आहे. त्याच्यावर ज्याला मी व्हॉइस कल्चर म्हणतो, म्हणजे आम्ही ट्रेनिंगमध्ये काय करतो तर तुमचा जो काही देवाने दिलेला ओरिजिनल आवाज आहे त्याच्यावर संस्कार करणं, आवाजावर संस्कार करण्याचं काम हे नक्की करता येतं वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांनी. आणि ते प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे. त्याचा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये बेसिकली फायदा होतो. आणि जर तुम्ही ॲक्टर असाल, आज रंगभूमीवर बोलताना तुमचा व्हॉल्यूम, प्रोजेक्शन, थ्रो, एनर्जी, व्हॉइस ओव्हरला, डबिंगला, हे तर अजून डिटेलमध्ये आपण टप्प्याटप्प्याने बोलत जाऊच या. पण प्रत्येक माणसासाठी आवाज हा महत्त्वाचा आहे. आणि हो, 100% त्याच्यावर संस्कार केल्यावर तुमचा आवाज सुधरू शकतो आणि प्रत्येकाने काम केलं पाहिजे. असं मला हा मुद्दा खूप इंटरेस्टिंग वाटतो की फक्त ॲक्टर्स आणि या लोकांसाठी, परफॉर्मर्ससाठी आवाज नाही तर सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे जर जे कोणी डॉक्टर आहेत जे दिवसभर पेशंट्स बघतात त्यांच्या सोबत बोलायचं आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाचा आवाज आहे, शिक्षकांसाठी. तर ज्यावेळेस आपण म्हणतो की आवाज इतका महत्त्वाचा आहे, जर त्याच्यावर काम करायचं ठरवलं तर त्याची पहिली पायरी काय असू शकते, म्हणजे बेसिक स्टेप्स काय असू शकतात त्याच्या? सगळ्यात बेसिक पहिला पॉईंट म्हणजे श्वासोश्वास. कारण प्रोसेस काय होते, आपण इनहेल एक्झेल नॉर्मल करतो, नाकावाटे श्वास घेतो, तो इनहेल केल्यानंतर लंग्स थ्रू खाली पोटाच्या पोकळीत श्वास साठवला जातो. आणि पोटाच्या पोकळीत साठवलेला श्वासच नेहमी तुम्ही वापरला पाहिजे बोलताना, लोकांशी बोलताना, सेमिनारमध्ये बोलताना, पॉडकास्टमध्ये बोलताना. आजकाल अनेक आपण रील्स बनवतो किंवा यूट्यूबर असतात, इन्फ्लुएन्सर असतात. या प्रत्येक वेळी प्रत्येक माणूस जेव्हा पब्लिक स्पीकिंग करतो, 4 चौघांमध्ये बोलतो, तेव्हा कंपल्सरी पोटाच्या पोकळीत श्वास साठवून ठेवण्याची क्षमता तुमची जेवढी जबरदस्त आहे तेवढं पुढचं सगळं इम्प्रेसिव्ह होतं तुमचं बोलणं. सो डायफ्रामॅटिक ब्रिदिंग असं ज्याला आम्ही आवाजावर संस्कार करताना म्हणतो, डायफ्रामॅटिक ब्रिदिंग एक्सरसाइजेस, हे तुमचं प्रचंड चांगलं पाहिजे. सो सगळ्यात बेसिक सुरुवात दॅट इज लाईक पेट्रोल फॉर युअर कार. सो तू जे आत्ता म्हणलास की मुळात आवाजावर काम करता येतं का, आणि त्याची पहिली सुरुवात काय असेल तर डायफ्रामॅटिक ब्रिदिंग तुमचं स्ट्रॉंग झालं पाहिजे. किंवा तू जे आत्ता एक्झाम्पल सांगितलं की अनेकदा असं होतं ना की 100% वाक्य असताना 70% वाक्य बोलून झाल्यानंतर उरलेलं 30% वाक्य बोलायला जर माझ्याकडे श्वासच पुरला नाही तर अनेक लोकांचं मध्येच ते वाक्य कट होतं. किंवा नाटकाची तालीम करताना खूप दिग्दर्शक ओरडतात की अरे तू शेवटचे शब्द खातोयस. शेवटचे शब्द म्हणजे तेच होतं की प्रचंड किंवा अँकर उगाच शायनिंग खायला, हां जमलेल्या सर्व बंधू भगिनींचं मी स्वागत करतो खालच्या हॉलमध्ये आता जेवणाची. आता हे असं मध्ये ज्याला आपण औंडा गिळणं म्हणतो, हे का होतं, कारण तुमच्याकडे ती क्षमताच नाही आहे श्वासांची. आणि मग शेवटच्या 3-4 शब्दांना तो श्वास नाही पुरला तर त्याच्यात तुम्ही कसली इमोशन एक्सप्रेशन काय देणार, त्याचं उच्चारण करणं तुमच्यासाठी अवघडून बसतो. सो सगळ्यात पहिली बेसिक स्टेप म्हणजे डायफ्रामॅटिक ब्रिदिंग तुमचं काही झालं तरी तुम्ही स्ट्रॉंग करायला पाहिजे, तर तुमचा व्हॉल्यूम, प्रोजेक्शन, थ्रो एनर्जी हे खणखणीत येऊ शकेल. मला ॲक्च्युली याचवरती थोडंसं ड्वेल करायचं की आवाजातल्या ह्या चढ उतार म्हणूया आपण किंवा आरोह म्हणूया, ह्यांनी काय फरक पडतो. म्हणजे आपण स्पेसिफिकली नॉन ॲक्टिंग प्रोफेशन, नॉन परफॉर्मिंग प्रोफेशन्समध्ये म्हणूया, जेव्हा डॉक्टर्स असतील, टीचर्स असतील, तेव्हा गोष्टी कम्युनिकेट करताना हे आवाजाचं जे काही आपण संस्कार म्हणतो ह्यांनी काय फरक पडू शकतो. कारण का हे लक्षातच येत नाही सामान्य माणसाला की मी काय कशाला आवाजावरती काम कशाला करायचं, काय फरक पडणार आहे, मला ह्याचा इम्पॅक्ट माझ्या आयुष्यात लक्षातच येत नाही. मला काय याचा उपयोग. एक्झॅक्टली, ऑफकोर्स खूप मॅटर करतं. कारण सगळ्यात महत्त्वाची लोक चुका करतात ते म्हणजे पिचमध्ये, सुरांमध्ये. स्केल असा आपण जेव्हा शब्द वापरतो तेव्हा आपण असं म्हणतो की सिंगर उभा राहायला गेल्यावर की तो पहिला विचारतो की स्केल काय, कीबोर्डिस्ट त्याला विचारतो काळी 1 काळी 2. तशी प्रत्येक माणसाला आयुष्यात स्केल असते. सो स्केलचा अर्थ काय, डे टू डे लाईफमध्ये ज्या सुरामध्ये मी बोलतो, ज्या सुरामध्ये मी बोलताना माझ्या व्होकल कॉर्ड्सवर म्हणजे स्वरयंत्रावर कुठल्या प्रकारचा ताण जाणवत नाही, स्ट्रेस येत नाही, ती माझी स्केल. सो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की तुमची ओरिजिनल पट्टी ही जर वरची असेल तर ते समोरच्याला चांगलं नाही वाटत. फॉर एक्झाम्पल
आरजेच्या बाबतीत खूप असं होतं, म्हणजे मी नेहमी म्हणतो ना की दिसतं तसं नसतं. काही प्रोफेशन आवाजाच्या म्हणजे काय माईकच्या मागची आहे, तिथं तुम्ही दिसत नाही. आरजे जेव्हा मुली ऐकतात तेव्हा त्यांना जाम क्रेज असते, अय्या हे काय आरजे भारी बोलतो यार, हे यार मला भेटायचंच आहे यार, भेटायचंच आहे. आणि 5-6 महिन्यानंतर जेव्हा ॲक्च्युअल त्यांना आरजेला भेटण्याची संधी मिळते, जेव्हा तो आरजे चालत येत असतो, तेव्हा ते म्हणतात यार हे स्ट्रक्चर असं आहे, हे ध्यान असं आहे. असं का होतं? कारण जेव्हा एखाद्या माणसाचा आपण आवाज ऐकतो तेव्हा आपण एक व्हिज्युअलायझेशन सुरू करतो ना की यार इतकं भारी बोलणारा माणूस पर्सनॅलिटी किती भारी असेल, किंवा वाईस वर्सा. आपल्याला डेली टेलिफोन कॉलिंग येतात, तोच जर कॉल असा आला, हॅलो हां सर मी राजदास बँकेतून बोलते, तुम्हाला लोन पाहिजे का, आपण खाटकन फोन ठेवून देतो. आणि हेच अपोजिट, हॅलो सर, हाय मी नताशा बोलते आहे, सर आर यू इंटरेस्टेड इन, म्हणजे असा आवाज ऐकल्यानंतर इमिजिएटली आपले कान उभे राहतात. आपण मनात म्हणतो यार मला लोन नको आहे, पण यार तू बोल यार, काय बोलतेस. म्हणजे जोक्स अपार्ट, पण काही लोकांचं बघ बोलणं ऐकत राहावं असं वाटतं. सो साधं एक एक्झाम्पल, मला जर माझ्या बॉसकडे सुट्टी मागायला जायचं आहे, ओके, मी आय कम इन म्हणून आतमध्ये गेलो आणि जर मी घाणेरड्या पट्टीमध्ये बोलत असेन, सो मी असं विचारेन, सर मला प्लीज सुट्टी देता का. अहो नाही ना सर प्लीज द्या ना. सर तुम्ही कुणाशी, म्हणजे तुम्ही ओरडताय बॉसवर झापताय का प्रेमाने बोलताय. सो किंवा अँकरला सवय असते की माईक नसताना आपण नॉर्मल पट्टीमध्ये बोलतो, की हां अच्छा ओके मी चालू करू का, हो ओके चालू करूया. हां नमस्कार जमलेल्या सर्व बंधू भगिनींचं मी स्वागत करतोय, कशाला वरचा पीच. सो हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आजकाल, ऑनलाईनमुळे तर खूप झाला आहे. कारण जेव्हा माणूस समोर दिसत नाही तेव्हा आपल्याला असं वाटतं ना की यार समोरच्या माणसाला ते कळतंय का, आणि उगीचच आपण असं बोलायच्या ऐवजी हे असं बोलायला जातो. आणि अनेक प्रोफेशनमध्ये वरची पट्टी हा तुमचा घात करत असते. किंवा काही लोकांचा आवाज असा पण असू शकतो, डिपेंड्स. किंवा मला आता मी मजेने म्हणतो की मला एखादं काम करायचं नसेल तर मी नॉर्मल आधी बोलत असतो, मी फोन बघतो, अरे यार ह्यांचा फोन आला, हॅलो हां सर, नाही सर नाही आवाज बसला आहे ना सर, नाही बजेट खूप आहे सर, जास्तच पैसे देत आहे. ॲक्च्युली काही बजेट नसतं. हां सर पण नाही ना सर या आवाजात चालेल का तुम्हाला. सो हे जे सगळे आवाजाचे प्रकार आहेत हे व्यायाम प्रकारांनी तुम्ही सुधारू शकता. पण कुठल्याही प्रोफेशनमध्ये चुकीच्या पट्टीमध्ये बोलणं ह्याच्यामध्ये मेजर लोक चुका करतात. आणि तुमचा ॲटिट्यूड नसेल, तुम्ही स्वभावाने प्रेमळ असाल तरीसुद्धा केवळ तुम्ही चुकीचा स्वर वापरल्यामुळे उगीचच तुम्ही असे वाटू शकता. म्हणजे मी असं म्हटलं की हां नमस्कार थँक्यू, हां मला आज अमुक तमुकला बोलवलं आहे, तर असं वाटलं काय ॲटिट्यूड आहे यार माणसाला, तुला थँक्यू म्हणायचं तर असं म्हणणार थँक्यू यार आज मला अमुक तमुकला तुम्ही बोलवलं, सो ही माझी पट्टी अशी असेल तर बरं वाटेल ना ऐकायला. पण हे 1.5 तास मी असं बोललो तर इरिटेट होतं ना. माझ्या आयुष्यात खूप अशी लोक आहेत ज्यांचा फक्त आपण म्हणतो चावतात यार ते, म्हणजे एकदा ते तरी बहिरेत नाही तर आपण तरी बहिर आहोत. शेजारी माणूस आहे, अरे काय रे काय म्हणतोयस, ते प्रेमाने बोलतात का रागाने बोलतात हेच कळत नाही. मला अजून एक म्हणजे आपण त्याच्याबद्दल बोलतोय तर उच्चारांबद्दल बोलायचं होतं. म्हणजे जसा आवाजाचा पट्टी हा एक मुद्दा आहे, तसं खूप लोकांना व्यवस्थित उच्चार करायला जमत नाहीत काही शब्दांचे, किंवा काही व्यंजनांच्या वेळेस त्यांची जीभ जड होते, म्हणजे काही शब्दच व्यवस्थित उच्चारता येत नाही, किंवा काही वेळेस स्टॅमरिंग होते. अशा लोकांना खूप न्यूनगंड असतो म्हणजे बोलण्याचा. म्हणजे एकतर माझाही एक मित्र आहे ज्याला त्याच्यामुळे तो सोशली बिहेवच करू शकत नाही. म्हणजे त्याचं असं होतं की मी कुठेतरी काहीतरी बोलायला जाणार, मग कुणीतरी ते पकडणार आणि मग हसणार, आणि मग ते माझं सारखं त्यापेक्षा मग मी बाहेर फारसा पडतच नाही, माझ्या मित्रांसोबत राहतो. तर हे ॲक्च्युअल त्या व्यक्तीचं आयुष्यच एक्सप्लोर करणं थांबवतंय ना कुठेतरी. राईट. तर या कुठल्याही एक्सरसाइजेसने तुमचं स्टॅमरिंग उच्चार असतील किंवा या पद्धतीचे कुठलेही त्रास असतील तर याच्यासाठी एक्सरसाइजेस मदत करतात का, की तो एकदा प्रॉब्लेम असेल तर तो बायोलॉजिकलच आहे आणि मग त्याच्यावर काही होऊ शकत नाही असं काही असतं. राईट. हो अगदीच उपयोग होऊ शकतो या सगळ्याचा एक्सरसाइजचा, म्हणजे हे सगळं सॉल्व करायला. कारण जसं मी म्हणलं की डायफ्रामॅटिक ब्रिदिंग महत्त्वाचं आहे ते उच्चारण करायला, पण शेवटी उच्चारण कुठून होणार आहे, जिभेनी. आणि तुमच्या या सगळ्या जबड्याच्या ज्या सगळ्या मुवमेंट्स असतात ना, हे सगळे स्नायू असतात, हे पण खूप शिथिल पाहिजे. सो याला वोकल वॉर्मअप असं आम्ही म्हणतो. जसं कुठलं एक्सरसाइज सुरू करताना मी डायरेक्ट जिममध्ये गेलो तर 100 किलोचं डंबेल घेत नाही, मी पहिले वॉर्मअप करतो. रनिंग सुरू करताना वॉर्मअप करतो. सो कुठल्याही महत्त्वाच्या नाटकाच्या प्रयोगाच्या आधी किंवा शूटिंगच्या आधी, पॉडकास्टिंगच्या आधी 5 मिनटं तरी तुम्ही वोकल वॉर्मअप केलं पाहिजे. आणि ज्या लोकांना इश्यू आहेत, काही काही वेळा र म्हणताना प्रॉब्लेम असतो, स म्हणताना प्रॉब्लेम असतो, किंवा बोलताना प्रॉब्लेम असा पण असू शकतो, ज्याला आपण स्टॅमर म्हणतो, कारण जीभ जड असते. सो जीभ जड जी असते ती हलकी करण्यासाठी भरपूर वेगवेगळे व्यायाम प्रकार पूर्वीच्या अभिनयशास्त्रांपासून ते जे ग्रंथ गेले तेव्हापासून दिलेले आहेत. किंवा र करणं, स्ट्रेचिंग ऑफ र नाही लोक करू शकत, म्हणजे
तुम्ही बोर व्हाल. म्हणजे 1.5 तास आपला हाच पॉडकास्ट आहे, स्ट्रेचिंग ओव्हर असं नाव द्यायला लागेल. पण म्हणजे का, कारण डायफ्रॅमॅटिक ब्रिदिंग चांगलं आहे. किंवा एक कूटश्लोक म्हणून प्रकार आहे. म्हणजे मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की हा श्लोक जर तुम्हाला म्हणता आला तर आयुष्यात कुठलाही असा उच्चार नाही आहे जो तुम्हाला येणार नाही किंवा जो करताना फंबल होईल किंवा स्लिप ऑफ टंग होईल. मी दाखवतो तो. अगा गांग गांग काका क गाह का घ का क हा अहा हांग खगांग कांग कंका ग खग का का ननो ननु नो 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 ना 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 नो 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 ने नो ना ने ना नुन नुन नुत मित्रा त्रिपुत्र नेत्राय त्रैशात्र वशत्र वे गोत्रा री गोत्र जत्राय गोत्रात्रे ते नमो नमः तार तार तरै रे तैरुत्तरो तुरुत ही रतारता तितिरे रौती तीरे तिरे तरौ तरौ नमामि मामनो नम मानम मुनि ममानि ननानन ममा नाम मोन्नामा नमुने नमुम तातं तंतु तततं ततता तंतं ततौ तु दादी दादा दो दुदी दो हो दादम ददे दुदे दादा दो दादा हा हा. बाप रे, हे ऐकून माझी तंतरली. ते मी स्टँडिंग ओवेशन देऊ शकतो. थँक्यू. सो सुरुवातीला जो एनर्जीनी माझ्या पोटाच्या पोकळीत श्वास साठवला होता तो प्रॉपरली वापरून माझ्या जिभेची लवचिकता. मी नेहमी जेव्हा ज्या लोकांना डबिंगमध्ये करिअर करायचं आहे, व्हॉईस मॉड्युलेशन करायचं आहे, तेव्हा प्रत्येक सांगतो की जीभ ही फक्त शुद्ध आणि स्पष्ट बोलायलाच नाही लागत, त्याच्याकरता तर लागतेच. त्याच्याकरता आपण रामरक्षा म्हणतो, अथर्व शीर्ष म्हणतो, रुद्र म्हणतो. पण त्याच्याही पलीकडे जाऊन जे आपण काही वेळाने बघूया, जे व्हॉईस मॉड्युलेशन हे जे अनेक लोकांना आकर्षित करत असतं की मला वेगवेगळे आवाज काढायचे आहेत, वेगवेगळ्या आवाजात बोलायचं आहे. जेव्हा तुम्ही डबिंग आर्टिस्ट डबर म्हणून काम करतात तेव्हा पण प्रचंड जास्त जिभेचा तुम्हाला वापर करायला लागतो. तुमची जीभ इतकी फ्लेक्झिबल पाहिजे की पाहिजे तेव्हा फ्लेक्झिबल, पाहिजे तेव्हा रिजिड, पाहिजे तेव्हा पार्शल फ्लेक्झिबल, पार्शल रिजिड, वाटेल तसं तुम्हाला प्रॅक्टिकली खेळता आलं पाहिजे जीवेबरोबर. म्हणून हे सगळे व्यायाम प्रकार उच्चारण चांगलं करायला प्लस डबिंग व्हॉइसिंग या इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त मॅटर करतात. बापरे, आपण आता उच्चारांबद्दल बोललो आणि मला हे पण विचारायचं की एन्ड्युरन्सबद्दल काय करता येईल. म्हणजे कारण ज्यांना खूप वेळ बोलायचं असतं, ज्या प्रोफेशन्समध्ये खूप वेळ, म्हणजे डॉक्टर्स असतील, शिक्षक असतील किंवा सेल्समध्ये काम करणारे लोक असतील, त्यांना दिवसातले 5-5, 6-6 तास बोलायचं असतं आणि ती एनर्जी टिकवणं अवघड जातं. आणि आय नो की माझे खूप सारे शिक्षक आहेत ज्यांनी 10-10 वर्ष क्लासेस घेतल्यानंतर त्यांचं असं झालं की त्यांचा आवाज गेला, त्यांना ते प्रोफेशन सोडावं लागलं. सो काय काळजी घेऊ शकतो, म्हणजे त्याच्यासाठी काही एक्सरसाइजेस असतात का? गरज नसताना वरच्या पट्टीत नाही बोललं पाहिजे. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट की जेव्हा आपण क्राऊडी एरियात जातो ना, फॉर एक्झाम्पल मी बाईकवर जातोय तो फोनवर अजिबात नाही बोललं पाहिजे किंवा मी चेअरिंगसारख्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. का? कारण मी बाईकवर जात असताना जेव्हा फोनवर बोलतो तेव्हा असं नाही बोलत, हां हॅलो मी कुठे वळायचं रे, नाही, आजूबाजूला एक केऑस आहे, हां हॅलो मी तिथे आलो आहे, आता कुठे वळू. किंवा जेव्हा मी बसमधनं ट्रॅव्हल करतोय, ट्रीपला जातोय, मी अंताक्षरी खेळतो तेव्हा माझं नॉर्मल सुरामध्ये नाही गाणं होत. तुझे देखा तो ये नाही होत. त्या इंजिन असतो ना, बसच्या इंजिनचा साऊंड आहे, तुझे देखा तो ये जाना सनम. काजोल, शाहरुख सगळे प्लस 135च्या पट्टीमध्ये गेलेले असतात. त्याच्यामुळे तुमच्या वोकल कॉर्ड्सवर ताण पडतो. सो फ्रँकली बाकी तर सगळं आपण करतोच, गरम पाणी पिणं, पण सगळ्यात बेस्ट उपाय मला असं वाटतं कमीत कमी बोललं पाहिजे. म्हणजे प्रोफेशन सोडून, जसं आज मी 10 तास बोलल्यानंतर मी जेव्हा घरी जातो तेव्हा ठरवतो की पुढचे 2 ते 3 तास एक अक्षरही नाही बोलायचं. बिकॉज न बोलण्याने जेवढा आराम तुमच्या वोकल कॉर्ड्सना मिळतो तेवढा दुसऱ्या कुठल्याच उपचारांनी मिळत नाही. आणि मी अजून एक गोष्ट करतो जे करणं मला वाटत नाही शक्य आहे, की चहा कॉफी पित नाही. म्हणजे मी आयुष्यात चहा कॉफी, स्मोक ड्रिंक ऑब्व्हियसली करत नाही, बिकॉज त्या सगळ्या इतक्या आपण वाईटेत वगैरे बोलतोच, पण यांनी ही सगळी सिस्टीम इतकी बेकार होते. मला अनेक लोक प्रश्न विचारतात, जसं आत्ता मी आठवलं तर सांगून टाकतो की सर बिड्या मारल्याने बेस येतो का? हे कॉलेजमध्ये खूप फॅड असतं. एक्झॅक्टली, म्हणजे मी सिगरेट मारतो कारण बेस येईल, असं आयुष्यात होत नाही. मी नेहमी स्टुडंट सांगतो की असं जर होत असतं तर आमच्या कोर्समध्ये आम्ही काय करतो, फी जी काय त्याच्यात पोर्टफोलिओ पण देतो. तर मी त्यांना म्हटलं मग मी कोर्समध्ये तुम्हाला सिगरेटची पाकिटच दिली असते कॉम्प्लिमेंटरी, की तुला काय -3, हां तुला असं बोलायचं आहे का, मग तुला 3 सिगरेट ओढा लागते ना भाऊ, काय झालं.
अच्छा तुला एवढं खाली जायचं आहे, मग 5 सिगरेट मिनिमम तुला ओढायला लागतील. आयुष्यात असं काही होत नाही. ज्यांना बेड्या मारायचा सिगरेट ओढायचा चान्स पाहिजे असतो त्यांना माझ्या नावावर उगाच ते खपवतात घरी, पण सिगरेट ओढून तुमच्या लंग्सची ह्या कपॅसिटीची, आत्ता बघा ना मी जो कूटश्लोक केला, मला जर मी चेन स्मोकर असतो, नॉर्मल स्मोकिंग करत असतो, तर आयुष्यात मी हे करूच शकलो नसतो. आज काही झालं तरी माझा आवाज बसत नाही, मला त्रास होत नाही, ताण पडत नाही. का? कारण एकही व्यसन न करणं हे पण म्हणजे ज्या लोकांचं प्रोफेशन अवलंबून आहे, तू विचारलं म्हणून म्हटलं, त्यांनी चुकूनही या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. वरच्या पट्टीत बोलणं, उगीच असं बोलणं हे नाही केलं पाहिजे. सो शक्य तेवढं कमी बोलायचं. चहा कॉफी ज्यांनी ॲसिड तयार होतं ना आपल्या इथं, ॲसिडिटी होते. सो हे मी आयुष्यात आजपर्यंत टच नाही केला आहे. म्हणजे चहा कसा लागतो हेच मला माहीत नाही आहे. एवढं मी सगळ्या गोष्टी पाहतो. का? कारण आय लव्ह माय प्रोफेशन. मला म्हणजे हा बिझनेस नाही आहे, हे माझं प्रेम आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या तुमच्या स्वतःच्या कामावर प्रेम करता, त्याच्याकरता तुम्ही या बाकीच्या गोष्टींचा मोह आवरला पाहिजे. हे किती सिम्पल आहे पण खूप काय म्हणतात त्याला इम्पॅक्टफुल आहे. खूप लोक तर काय घशाला त्रास झाला की काहीतरी गरम प्यावं म्हणून एक आल्याचा चहा होऊन जाऊ दे किंवा एक छान कॉफी होऊन जाऊ दे, पण गरम गरम उकळलेला वाट लागली तर त्याने खराब होऊ शकतो. म्हणजे वोकल कॉर्ड्स ना, किंवा अजून एक चुकीची गोष्ट करतात. मला डॉक्टर मोहन आगाशांनी हे धपाटे घालून शिकवलं होतं की जेव्हा आपला आवाज बसतो, मग मी जो आवाज काढला की असं माझा आवाज बसलाय, आवाज बसलेला असताना असं आयुष्यात नाही बोलायचं. आपल्याला असं वाटतं आवाज बसलाय तर आपण असं बोलू शकतो ना. उलटं आहे, तुम्ही चुकीची गोष्ट करताय. कारण तुम्ही जेव्हा असं बोलता तेव्हा तुम्ही वोकल कॉर्ड्स एकमेकावर घासताय. बापरे. म्हणजे 4 दिवसांची विश्रांती तुमची 8 दिवसांवर जाईल जर तुम्ही असं बोललात तर. सो आवाज बसलेला असताना म्यूट, हे असं विस्परिंग व्हॉईसमध्ये बोलण्यासारखं वाईट गोष्ट नाही दुसरी. तुम्ही अत्याचार करताय तुमच्या वोकल कॉर्ड्सना. उलट शांत बसा, लिहून दाखवा. एक्झॅक्टली. अजून अशा काही गोष्टी आहेत का ज्याच्यामुळे आवाज तुमचा किंवा आवाजाची क्वालिटी खराब होऊ शकते? कारण बऱ्याच असं होतं ना की मला माझा आवाज आवडतो बाबा, किंवा मला माझा आवाज जपायचा आहे, मला आत्ता काय त्यासाठी काही काम नाही करायचं आहे, पण किमान खराब होऊ द्यायचा नाही आहे. तर काय गोष्टी केल्या पाहिजे ज्यामुळे तो खराब होणार नाही? जसं आपण आता चहा कॉफी म्हटलं, व्यसनं म्हटलं, तसं आणखीन काही असू शकेल? अति गरम, अति तेलकट काही नाही खाल्लं पाहिजे. निदान ॲटलीस्ट दुसऱ्या दिवशी जर तुमचा शो आहे, रेकॉर्डिंग आहे, आणि आदल्या दिवशी मी रात्री काय आईस्क्रीमच खातोय, मी मस्तानीच पितोय, कुल्फी, हे अजिबात, कोल्ड्रिंकचा तर संबंधच नाही पाहिजे, पण बाकीच्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. अति तेलकट, अति स्पायसी, जे शेवटी काय ना इथून येणार आहे ना सगळं बाहेर. सो जर तुम्ही आदल्या दिवशी रात्री जर चुकीच्या पद्धतीने काही डाएट केलं असेल तर त्या सगळ्याचा खूप वाईट परिणाम होतो. सो हेडर म्हणून वरच्या पट्टीत बोललं नाही पाहिजे. दारू, सिगरेट, अति गरम चहा, अति गरम कॉफी, अति गरम पेय, उकळतं पाणी घेऊन गुळण्या करणं, मीठ टाकून गुळण्या करणं, आवाज बसलेला असताना, दॅट इज ऑल्सो रॉंग. जखम असते ना शेवटी, तुमचा आवाज बसतो म्हणजे आतमध्ये इश्यू असतो ना. त्याच्यात जर तुम्ही मीठ टाकलं तर अनेक डॉक्टर चिडतात की तुम्ही मीठ का टाकताय. नका टाकू. मीठ टाकून तुम्ही त्या जखमेवर मीठ लावताय ना, अजून खराब करताय आवाज. सो या सगळ्या गोष्टी नक्की अवॉइड केल्या पाहिजेत असं मला वाटतं. आत्ता आपण बोलत असताना 2-3 शब्द येऊन गेले, तर मला खरं तर त्याचं कन्फ्युजन होतं म्हणून ते विचारायचं होतं. म्हणजे एक आवाजाची पट्टी असं तू एक काहीतरी म्हटला, पिच एक काहीतरी म्हटलास, व्हॉल्यूम एक काहीतरी म्हटला, तर ते हे वेगळं वेगळं काय आहे ते थोडंसं काहीच म्हणजे पिच, व्हॉल्यूम, टोन, पट्टी आणि अजून जे काही असतील ते वेगवेगळे शब्द. राईट. बेसिक कुठल्याही व्हॉईस ॲक्टरला, डबिंग आर्टिस्टला किंवा आवाजाच्या प्रोफेशनच्या माणसाला या तिन्हीमधला डिफरन्स कळला पण पाहिजे आणि वळला पण पाहिजे. माहीत असणं आणि इम्प्लिमेंट करणं हे दोन्ही आलं पाहिजे. व्हॉल्यूम, पिच, टोन या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी पटापट एक्सप्लेन करतो सो सगळ्यांनाच कळेल. पिच म्हणजे मागाशी मी म्हटलं तसं स्केल, पट्टी. सो ही माझी स्केल आहे. मी मासपासून असंच बोलतो आहे तुमच्याशी, तुम्ही जवळ बसलेला आहात, मला तर अजिबात सवय नाही वरच्या पट्टीमध्ये बोलण्याची. सो हे मी तुमच्याशी असं बोलतो, याला आपण 0 मानूया. आता जर मला पिच मॉड्युलेट करायचं असेल काही कॅरेक्टर्सना द्यायला, तर मी +1 +2ला जाईन. म्हणजे एक पायरी वर चढीन, अजून एक पायरी वर चढीन, त्याचं पिच मॉड्युलेशन. आणि खाली यायचं असेल तर -1 -2 करेन. ठीक आहे. बघा माझ्या आवाजात म्हणणार नाही, माझ्या पट्टीत काय बदल होतोय ते. ओके. दिस इज माय 0, दिस इज माय +1. एक सूर मी चढा लावला, जे आपण माशी म्हणलं की हे अवॉइड करायला पाहिजे, लोक हे करतायत. आणि हा माझा +2 आहे आणि हा माझा +3 आहे. सो प्रचंड वरच्या पट्टीमध्ये पण कधी कधी तुम्हाला बोलायला लागतं. कुठल्या टाईप ऑफ व्हॉइस सोर्सना? पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेतलेले प्रभाग क्रमांक 29चे मागासवर्गीय अ गटातील अपक्ष उमेदवार यांना प्रचंड बहुमताने. का? कारण इतक्या गजबजाटाच्या ठिकाणी रिक्षा जाते. तुम्ही जर तिथं असं बोललात पुणे महानगरपालिका, ते उभं राहायच्या आधीच पडतील जे कोण उभे राहिले असतील. ऐकू जायला पाहिजे ना. वाय हाय पिच? देर इज ऑलवेज लॉजिक बिहाइंड दॅट. का वरची पट्टी? कारण तुम्ही जसं डे टू डे लाईफसाठी मी लोकांना कळायला सोप्या भाषेत सांगतो.
बेस्ट एक्झाम्पल इज भंगारवाला. भंगारवाला कसा ओरडतो, ए भंगारवाले. मी नेहमी म्हणतो मी भंगारवाला असतो तरी मी असाच ओरडला असतो, कारण मी भंगारवाला असतो तरी माझं डायफ्रॅगमॅटिक ब्रीथिंग चांगलंच असतं. म्हणजे 5व्या मजल्यावरच्या त्या कपडे वाळत घालणारे काकू जोपर्यंत खाली येऊन मला भंगार देत नाही तोपर्यंत माझी डायफ्रॅगमॅटिक ब्रीथिंग कपॅसिटी चांगली ठेवूनच ओरडलो असतो. का वरची पट्टी? कारण वरच्या लोकांना, वरच्या मजल्यावरच्या लोकांना ए भाजी घ्या भाजी. अजून एक सिम्पल मंगलाष्टका, हाय पिच, स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम. आपण आयुष्यात कधी गुरु भटजींना म्हणतो काय मस्त म्हणलं तो, वन्स मोर, एकदा म्हणा. नाही, आयुष्यात नाही म्हणत. का? कारण ते हाय पिच असतं. त्यांना पण बिचारांना ऑप्शन नसतो, कारण 1000 लोक तिथे वाट बघत असतात कधी एकदा ऑफिसची वेळ झाली, जेवतोय आणि निघतोय. सो म्हणून त्यांना असंच करायला लागतं कोरियात. सो तो हाय पिच आहे, हा +2 आहे, हा +1 आहे, हा 0 आहे. माझ्या पट्टीला आलो, हा माझा -1 आहे. ज्याला आपण म्हणतो की यार तुझा आवाज किती भारी आहे, किंवा आत्ताही खूप लोक बघतायत त्यांना कधी ना कधीतरी कोणीतरी म्हणलं असेल यार तुझा आवाज कसला भारी आहे, ज्याला आपण बेसमध्ये म्हणतो, राईट. सो हा माझा -1 आहे. आणि हा माझा -2 है. हम जहाँ पे खड़े होते हैं वहीं से लाइन चालू होती है. माँ का नाम, बाप का नाम, विजय दीनानाथ चौहान. सो हा माझा, आत्ता मी चेहऱ्यावर दाखवत नसलो तरी माझ्या पोटाची वाट लागलेली आहे शब्द. कारण लो पिचमध्ये बोलताना प्रचंड वोकल कॉर्डची व्हायब्रेशन्स होतात, आणि प्रचंड वोकल कॉर्डची व्हायब्रेशन्स करायला काय लागतं? पोटामध्ये ताकद लागते. सो हा माझा -2 आहे, हा माझा -1 आहे, हा माझा सामान्य केदार आला, 0 आला, हा +1 आहे, +2 आहे, +3 आहे. सो हे सप्तक झालं. म्हणजे खूप सुंदर वाक्य आहे की गाणाऱ्याने इतकं सहज गायलं पाहिजे की तो बोलतोय असं वाटलं पाहिजे. आणि आपल्यासाठी महत्त्वाचं आहे बोलणाऱ्यांनी इतकं छान बोललं पाहिजे की तो गातोय असं वाटलं पाहिजे. सो जरी मी गाणं शिकलो नसलं तरी बेसिक सुरावटी मला कळल्या पाहिजेत, पिच पट्टी कळली पाहिजे. दिस इज पिच. व्हॉल्यूम म्हणजे ॲम्प्लिट्यूड, मोठा आवाज छोटा आवाज. सो हा माझा 0 आहे, हा माझा +1 आहे, हा माझा +2 आहे. आवाज वाढवतोय, पट्टी नाही वाढवते. आता बघा दोन्ही मी शेजारी केलं, ठीक आहे. आणि हा माझा लो व्हॉल्यूम आहे, छोटा आवाज आहे, कमी आवाज आहे. आणि ही माझी खालची पट्टी आहे, सो लो व्हॉल्यूम आणि लो पिच. मी शेजारी दाखवतो म्हणजे इमिजिएटली लोकांना कळेल. मी जे म्हणतोय तेच करतो. दिस इज माय हाय व्हॉल्यूम, दिस इज माय हाय पिच. भंगारवाला, स्वस्ती श्री गणनायक, पुणे महानगरपालिका, तिकडे गेलं सगळं. दिस इज माय लो व्हॉल्यूम अँड दिस इज माय लो पिच. ओके, आता टोन ॲड करतो. टोन म्हणजे टेक्स्चर, तुमच्या आवाजाचा पोत, ज्याला आपण नावं ठेवतो. त्याचा आवाज भसाडा आहे, किन्नर आहे, नेझल आहे, किंवा तू जे म्हणलास की थोडासा तुझा आवाज आता अगदी एवढा नसेल पण स्लाइटली थोडासा हस्की आहे. हस्की त्याच्यामध्ये हस्की आणि बेसचं कॉम्बिनेशन आहे. सो ही सगळी विशेषणं झाली. सो आता आपण एक्स्ट्रीम्स बघतोय म्हणून टोनचं एक्स्ट्रीम आपण हार्श टोन असतो वरचं, आणि खालचं एक्स्ट्रीम इज सॉफ्ट टोन. अच्छा. सो दिस इज माय ओरिजिनल टोन अँड दिस इज माय हार्श टोन. हा कुठे ॲक्टर्सना वापरायला लागतो? भूत, पिशाच किंवा मंजुलिका काकू, बुलबुलैया. मैं तुम्हें नहीं छोडूंगी, मार डालूंगी. दिस इज हार्श टोन. याच्या अपोजिट तुंबाड. एक्झॅक्टली, हां, परफेक्ट. याच्या अपोजिट सॉफ्ट टोन. दिस इज माय सॉफ्ट टोन. जो सगळ्यांना वाटतं की माझा सॉफ्ट टोनच आहे, पण आयुष्यात नेहमी असतंच असं नसतं. काहींचा पण असं पण असू शकतो, काहींचा असं पण असतो, तर काहींचा नेझल पण असतो, पण माझा असा आहे. माझासुद्धा ओरिजिनल आवाज जर पाहिलास ना तर तो अजिबात छान नाही आहे. म्हणजे आज मी ऑफकोर्स व्हॉईस ॲक्टिंगबद्दल बोलायला आलो आहे. सर खोटं बोलायचं तर माझा आवाज भारी आहे, नाहीतर लोक चॅनल चेंज करतील. पण खरं प्रामाणिकपणे सांगायचं तर माझा ओरिजिनल आवाज अजिबात भारी म्हणावा असं नाही आहे. बघ ना, माझा हा ओरिजिनल आवाज आहे. माझा आवाज अतिशय चेमना, नेझल, त्याला एक सदाशिव पेठेतला जन्म आहे माझा, त्याला एक असा एक बोचकपण आहे माझ्या आवाजामध्ये. पण मला फरक पडत नाही, कारण मी हे तंत्र शिकलो आहे किंवा मी लोकांना शिकवतो की तुमचा आवाज कसा आहे त्याच्यापेक्षा तुम्ही तो कसा वापरताय. हे केवढं इंटरेस्टिंग आहे. पण आणि हेच थोडं पुढे नेत मला विचारायचं आहे की हे तर कळलं की व्हॉल्यूम, पिच आणि टोन हे कसे आहेत, हे रेग्युलर आयुष्यात कसे वापरू शकतो आपण, आणि त्यातनं काही इंडिकेट करता येतं का? म्हणजे मी समजा एखाद्या इम्पॉर्टंट मीटिंगमध्ये आहे आणि मला त्या मीटिंगमध्ये मी पहिल्यांदा त्या व्यक्तींना भेटतो आहे वगैरे वगैरे,
त्याच्यामध्ये मला कमांड दाखवायची माझी, तर मला त्या आवाजाच्या मॉड्युलेशन्समधनं ती आणता येते का? कारण बहुत करून जी लोक बघणार आहेत ती कॉमनर्स आहेत, त्यांना रोजच्या आयुष्यासाठी या सगळ्याचा कसा वापर करता येईल हे शोधण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मला माझ्या रोजच्या आयुष्यात कसं वापरता येईल, आणि तेही यासाठी कारण नेमका काय फरक पडतो मी हे बदलल्याचा. म्हणजे एखाद्या मीटिंगमध्ये मी एखादा विशिष्ट वेगळा आवाज लावला तर त्याने काही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट कसा होतो याच्याबद्दल थोडं बोलू शकलो आपण. तर जेव्हा तुम्ही, किंवा डॉक्टर्सचं एक्झाम्पल घेऊया, लॉयर्सचं घेऊया, जेव्हा तुम्ही लांबच्या डिस्टन्सवरच्या माणसाशी बोलताय त्याचा हुद्दा काय, म्हणजे तो सिनियर आहे, ज्युनियर आहे, कशा प्रकारे, त्याच्यानुसार एकतर तुम्हाला पट्टी ठरवायला पाहिजे, टोनल क्वालिटी ठरवायला पाहिजे. मग अशी मी म्हटलं जसं की तुम्ही जर बॉसशी बोलताय, इतक्या सिनियर लेवलच्या माणसाशी बोलताय, तर तुम्हाला हे कळलंच पाहिजे की तुमची पट्टी ही नेहमी खालची पाहिजे, टोन हा सॉफ्टच पाहिजे, कारण ह्या बेसिक गोष्टी आहेत. आणि कुणाला आवडेल की माझा आवाज लोकांना घाण वाटावा, इरिटेट व्हावा, आणि तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मला 3 तास बोलायचं आहे, सो मी 3 तास हे असं नाहीच बोलू शकत, म्हणजे तुमच्या वोकल कॉर्ड्समधनं पण रक्तं आणि ऐकणाऱ्याच्या कानातून पण रक्तं, मग कशाला, म्हणजे ऐकणाऱ्याला ते आवडणार नाही. सो व्हॉल्यूम, पिच, टोन, व्हॉल्यूम एक तर बेसिक गोष्ट आहे, ती तर नेहमी खणखणीत पाहिजे. म्हणजे असं कोणी तुम्हाला म्हणणार नाही किंवा आम्ही कुठलं ॲज अ साऊंड इंजिनियर मी काम करतो तेव्हा मी कुठल्याही आर्टिस्टला सांगत नाही की बाबा हळू बोल, म्हणजे 90% लोकांना आवाज वाढवा, एनर्जी द्या. सो डायफ्रामॅटिक ब्रिदिंग तुमचं स्ट्रॉंग करून पहिले आवाज खणखणीत पाहिजे. उद्या माईक नसला आणि जर तुम्हाला पटकन बोलायची वेळ आली तरीसुद्धा तुमचा आवाज ॲटलीस्ट एवढा पाहिजे की तो 50, 60, 100 लोकांपर्यंत पोचू शकला पाहिजे. अजून एक सगळ्यात मोठी गडबड होते की व्हॉल्यूम वाढवण्याच्या नादात पिच वाढवला जातो. जेव्हा आपण सेमिनार कंडक्ट करतो किंवा मीटिंग्स कंडक्ट करतो किंवा ॲज अ बॉस तुम्ही खूप MD आहात, वरच्या पोस्ट आहात आणि एम्प्लॉईज समोर तुम्ही बोलताय, तर एम्प्लॉईजना कधीच असं समजावलं तर त्यांना आवडणार नाही, त्यांना ते खूप असं डॉमिनेटिंग वाटेल. सो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो की व्हॉल्यूम वाढवा म्हणल्यानंतर हा व्हॉल्यूम वाढला पाहिजे ना की पिच वाढला पाहिजे. आणि मेजर घोळ इथे करतात लोक किंवा चुका इथे करतात, ऑफकोर्स नॉलेज नसतं, शिकलेलं नसतं, की एनर्जी वाढवा म्हणल्यानंतर पट्टी नाही वाढली पाहिजे. सो म्हणून मी म्हणतो की तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये असा प्रत्येकाने स्वतःच्या आवाजाची टोनल क्वालिटी ही सॉफ्ट राहते ना, आपल्याला समोरच्याला कन्व्हिन्स करायचं आहे, मला एखादं प्रॉडक्ट विकायचं आहे, मार्केटिंग करायचं आहे म्हणल्यानंतर मी कुठल्या पट्टीमध्ये बोलतोय, माझी टोनल क्वालिटी काय, हे स्वतः आजकाल काय ना व्हॉट्सअपमुळे सोपं झालं आहे, रेकॉर्ड करून बघा स्वतः. एखादा टेलिफोन कॉल किंवा मी एखाद्या इम्पॉर्टंट मीटिंगला जाणार आहे, मी कशा प्रकारे, तो नुसती ऑडिशन म्हणजे नुसतं प्रॅक्टिस करू नका, व्हिज्युअली आरशासमोर रेकॉर्ड करा, आवाज काय सांगतोय माझा, म्हणजे आवाजामधनं पण मी जे चेहऱ्यावर दाखवतोय तेच दिसतंय का माझा चेहरा छान आहे, फॉर्मल मी घालून गेला छान, माझा स्वभाव नॉर्मल आहे, मी खूप नम्र आहे, पण माझा उगाच आवाजामुळे ॲटिट्यूड वाटतोय, हे स्वतः रेकॉर्ड करून बघा की चुकीची पट्टी, चुकीचा टोन आणि चुकीचा व्हॉल्यूम या तिन्ही फंडामेंटल्सवर खूप काळजी घेऊन प्रत्येकाने स्वतःच्या करिअरमध्ये काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आता मला साधारण लक्षात आलं की असा आवाज आहे, तर तो बदलता येतो का मला, माझा आवाज बदलता? मी म्हटलं तसंच की प्रत्येक प्रकारात मी आवाज माझा बदलून वापरू शकत नाही, मग त्याला एक प्रकारचं मॉड्युलेशनच झालं. मी म्हटलं आत्ता मी दाखवलं ना, आता मी शेवटी माझा आवाज बदलूनच ई लर्निंगची कामं करतो. मी ई लर्निंग असं Ctrl+N ने नाहीच ना करणं, Ctrl+N ने हा मी आवाज बदललाच ना, कारण मला माहिती आहे माझा ओरिजिनल आवाजामध्ये नेझलपणा आहे, मग हा नेझलपणा व्हॉइस ओव्हरमध्ये त्रास देऊ शकतो. मी समजा रामच्या कॅरेक्टरला आवाज देतोय, संकेत म्हात्रे सर करतात, हनुमानजी आप पे मुझे इतना भरोसा है जितना आपको अपने आप पर नहीं. आता एखाद्या घाणेरड्या नेझल माणसांसुद्धा आवाज काढलाच ना. सो हे प्रकारचं बदलता येतो ना, ह्याच्याकरताच तर व्हॉइस कल्चर आहे, ह्याच्याकरताच तर आवाजावर संस्कार करण्याचं काम आम्ही गेले 20-22 वर्ष बेसिकली करतोय. ऑफकोर्स बदलता येतो, चेंज करता येतो. आणि आपण इतर प्रोफेशन्सबद्दल बोललो की ज्या पद्धतीने कसं काम करता येईल आणि कशा पद्धतीने तुमच्या आवाजात थोडाफार काम करून, बदल करून किंवा समजून घेऊन त्याचा इम्पॅक्ट वाढवता येतो. जे एस्पेशली व्हॉइस ओव्हर, डबिंग ह्यामध्ये काम करतात त्यांच्यासाठीचा मला पहिला प्रश्न आहे, व्हॉइस ओव्हर आणि डबिंगमधला फरक बऱ्याच जणांना लक्षात येत नाही, दोन्हीला एकाच पद्धतीने समजलं जातं. सो आपण त्याच्याबद्दल थोडंसं डिफरन्स बोलूया का? नक्की. दोन्ही कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे माझ्याकडे स्टुडंट जेव्हा शिकायला तेव्हा मी त्याला म्हणतो की बाबा व्हॉइस कल्चर हा बेसिक ग्राउंडिंग आहे. मग तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये काम करा, सिंगिंग, ॲक्टिंग, अँकरिंग, कॉर्पोरेट ट्रेनिंग, वाटेल ते आवाज जिथे लागतो त्या प्रत्येक माणसाने व्हॉइस कल्चर शिकलंच पाहिजे. तो बेस आहे. ओके, तो एकदा शिकला, तो स्ट्रॉंग झाला की त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारात करू शकतं. कुणी आपापल्या प्रोफेशनमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी करेल, तर कुणी व्हॉइस ओव्हर आणि डबिंगमध्ये करेल. तर ह्या दोन्ही कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. व्हॉइस ओव्हर म्हणजे नुसते स्क्रिप्ट रिडिंगचे प्रकार, ज्याला आपण ई लर्निंग व्हॉइस ओव्हर म्हणतो, डॉक्युमेंटरी म्हणतो, कॉर्पोरेट व्हॉइस ओव्हर्स म्हणतो. ई लर्निंग असेल तर सिम्पल एज्युकेशनल, Ctrl+N ने न्यू डॉक्युमेंट तयार करून सुरुवात करूया.
आता रेक्टँगल टूल निवडा. हेच डॉक्युमेंटरी झाली तर इंदिरा नारायण संत या मराठी साहित्य विश्वातील विख्यात कवयित्री आणि कथालेखक. याचंच कॉर्पोरेट झालं तर कॉर्पोरेट हे टिपिकली मार्केटिंगसाठी येतो व्हॉइसवर. ती जी कॉर्पोरेट फिल्म बनते त्याच्यामागचं नरेशन वाढवून चढून करायला लागतं. नक्षत्र युअर होम विथ स्टार्स म्हणजे एवढं ते एवढं करून सांगायचं तर लोकांना एवढंसं तरी वाटेल. म्हणजे त्याच्यात समजा आता काय 1 आणि 2 BHK अपार्टमेंटचा आलिशान गृह. आता 1 आणि 2 BHK मध्ये कसला आलिशान, पण मनात तुमच्या 2000 स्क्वेअर फूटचं पेंट हाऊसच आलं पाहिजे. किंवा हडपसर, सणसवाडी, रांजणगाव इथे समृद्धाने नटलेली ही स्कीम आहे. आता मी नेहमी सांगतो सणसवाडी असू दे हडपसर मनामध्ये मॉलदीवच पाहिजे, मॉरिशस पाहिजे. मग भले तिथे शनी शिंगणापूर, हडपसर, हगवणेवाडी, अप्पा बळवंत चौक, बोरीआळी. वाव, रविवार पेठ काय अमेझिंग आहे. म्हणजे ऐकणायला वाटलं बसे की काय रविवार पेठ बोरीआळीमध्ये काय फुलांचे ताटवे आहेत, फुलपाखरं इकडून तिकडून. ते तुमच्या आवाजातून तुम्ही इतकं वाढवून चढून बोललं पाहिजे की ते ऐकल्यावर तो फील आला पाहिजे. दॅट इज टिपिकल कॉर्पोरेट. IVR इज गोड. इलेक्शन पुणे महानगरपालिका गणेशोत्सवाचे व्हॉइसवर असतात. त्याला अजून AIB काही फरक पडला नाही. सुस्वागतम, मांगल्याचं प्रतीक आणि बुद्धिदेवतेचं अधिष्ठान असलेल्या मंगलमूर्तींना अभिवादन करून या पुण्यनगरीत. टिपिकल तो पेट्रिऑटिझम असतो. सगळ्यात अवघड असतं ॲडव्हर्टाइजमेंट्स किंवा ऑडिओ बुक्स. ऑडिओ बुक्सचं तर प्रचंड म्हणजे आता आजकाल काय आलं ना कुणालाही वाचायला वेळ नाही. प्रत्येक माणूस डिजिटली काय आयपॅड आयपॉड घेतोय, कारमध्ये लावतोय, सगळेजण वाचत आहेत. सो ऑडिओ बुकमध्ये स्विच ऑन स्विच ऑफ खूप महत्त्वाचा असतो की तुम्ही ते कशा प्रकारे कॅरेक्टर बदलताय. नरेटर आलं की स्वतःचा आवाज, हेच कॅरेक्टर आलं की आवाज बदलायचा, परत नरेटर आला की स्वतःचा आवाज. आणि मोस्ट डिफिकल्ट सगळ्यात अवघड प्रकार जे मी माझ्या स्टुडंट्स सांगतो की पैसे भरपूर कमवाल पण इट इज व्हेरी डिफिकल्ट, दॅट इज रेडिओ ॲडव्हर्टाइजमेंट. बिकॉज रेडिओ ॲडव्हर्टाइजमेंटचे कमर्शियल्स खूप जास्त असतात. म्हणजे आजही 30 सेकंदाला माझ्या मते 1,500 म्हणजे ₹500 10 सेकंदाचे. सो 1700-1800 रुपये रेडिओ चॅनलला एकदा ॲड प्ले करायला आपल्याला भरायला लागतात कुठल्याही रेडिओ चॅनलला. सो सहसा कुठलीही रेडिओ ॲड स्लो उचलू शकत नाही. ऑलवेज फास्ट, प्रचंड फास्ट. फॉर एक्झाम्पल काळा पहाड बोलतोय, किडनॅपर किती रक्कम द्यायचे? 80 लाख. 80 लाख? ओ मागच्या वेळी तुम्ही आमच्या नंदेचं कार्टेल नेलं होतं तेव्हा तर फक्त 60 लाख मागितले होते की थोडंफार डिस्काउंट द्या ना. अजून कोणी देईल किंवा नाही पण मोर सुपर मार्केट तुम्हाला स्पेशल डिस्काउंट जरूर देईल. क्लब मोरच्या फ्रीस्टाईल सोबत तुम्हाला मिळेल लाईव्ह स्पेशल NBB प्राइजेस आणि ऑफर्स. दर बुधवारी डबल पॉईंट सुद्धा. मग आपली मंथली शॉपिंग करा फक्त मोरमधून. नियम वाटी लागू. वाव, इथे श्वास सोडला. सो 25-30 सेकंदात करताना ते स्विच ऑन स्विच ऑफ, डायफ्रमॅटिक ब्रिदिंग. बरं सगळ्या काय गोडगोड नसतात. म्हणजे दरवेळी तुम्ही काय सदाशिवपेठ प्रमाण भाषा वगैरे तुमचे झेंडे नाही. आता कोल्हापूर साईडचा आम्ही कॅम्पेनिंग करतो. हे प्राजू तुझ्या फेसबुकवरचे फोटो काय कमाल आहेत ग, कोणचा फोटोग्राफर पटवलायस? अगं विकी नाही का त्यानंच काढलेत. ऑपचं नवीन स्मार्टफोन घेतलाय त्यानं, 807 लाईट काय कॅमेरा आहे. विकी इकडे ना आमच्या दोघींचे फोटो काढतो प्लीज. पोर हो ऑपोचा स्मार्टफोन या. पोरी फक्त हाका नाही मारतात तुमच्या मागे लागतील. अहो फोटोसाठी ऑप्पो मोबाईल जगात भारी कॅमेरा. सर्व्हिसिंगची गरजच नाही. फोन कधी बंद पडला तर नाव बदलेन मी. दुकानात गेला की ऑप्पोचा फोन मागायचा आणि फ्री बक्षीस मिळवायचं. ऑप्पो मोबाईल्स, कडक लोकांची स्मार्ट चॉईस. टिंग टिंग टिडिंग. वाव. सो कुठल्या एरियामध्ये ॲड होते ते पण महत्त्वाचं. तुम्ही असं दरवे नाही म्हणू शकत की ही माझी भाषा, ही प्रमाण भाषा, आम्ही असंच बोलणार. प्रत्येक मातीचा एक वेगळा छान सुगंध आहे. प्रत्येक मातीतली एक वेगळी भाषा आहे. त्याची मजा विदर्भ साईडला, कोल्हापूरची रांगडी भाषा. सो त्याचा अभ्यास करणं हे पण एक व्हॉईस ॲक्टरसाठी महत्त्वाचं आहे. आणि हे सगळे व्हॉईसवर बेसिकली काय म्हणतात व्हॉईसवरचे प्रकार म्हणून हे सगळे आपण म्हणू शकतो. आणि याच्या अपोजिट किंवा वेगळ्या सेक्टरमध्ये येतं दॅट इज लिप मॅच डबिंग. लिप मॅच त्याला एक खूप वेगळं स्किल लागतं. त्याला व्हॉईस मॉड्युलेशन हा प्रकार खूप जास्त प्रमाणात लागतो. डबिंग म्हणजे काय की आपल्याला असं वाटतं की डबिंग म्हणजे बाहुबलीचं एक्झाम्पल घेऊया की मल्टीलिंग, पण ॲक्च्युली ते म्हणजे डबिंग नाही. ते एक प्रकारचं डब झालं ज्याला आपण लोकलायझेशन म्हणतो किंवा मल्टीलिंग्वल डबिंग म्हणतो. की वेगळ्या भाषेत वेगळ्या शहरात प्रांतात ती फिल्म तयार झाली. ती आज मला ती भाषा कळत नाही म्हणून मी ती तमिळ टू तेलुगू टू हिंदी डब करतो म्हणून आज आपल्या महाराष्ट्रात हिंदी लोकांना बघता येते. एक प्रकारचं डब झालं. ओरिजिनली डब म्हणजे प्रत्येक फिल्म किंवा मी म्हणेन 80% फिल्म्स आजसुद्धा आपल्या इंडस्ट्रीमध्ये या डब होतात. म्हणजे काय कॅमेराच्या समोर बोलताना इतके आउट ऑफ कंट्रोल अनवॉन्टेड नॉइजेस असतात की त्याच्यामुळे ते हिरो हिरोईनचं बोलणं ऐकायला येऊ शकत नाही.
त्याच्यामुळे 80% फिल्म्स डब करायला लागतातच. म्हणजे आज जे आपण थिएटरला फिल्म म्हणतोय, आज अनेक लोकांना आज हे माहिती नसेल, पण 80% फिल्म्स डब होतात. डब होतात म्हणजे पुन्हा ते सर्व सेलिब्रिटीज, सर्व मेन रोल करणारे जे फेमस आहेत, आवाजाने ओळखले जातात, ते पुन्हा आमच्या स्टुडिओत येतात. आता मी म्हणलं सगळी साऊंड डिझायनर म्हणून पण मी काम करतोय, किंवा मी डबिंग डिरेक्शनमध्ये खूप वर्ष आहे. सो ॲज अ साऊंड डिझायनर, ॲज अ साऊंड रेकॉर्डिस्ट काम करताना ते सगळ्या सेलिब्रिटीजना कंपल्सरी माझ्या इथं यायला लागतं. ज्या मराठी चित्रपटांचं पोस्ट प्रोडक्शनचं काम आपल्या इथं AK स्टुडिओमध्ये होतं आहे तिथे. ते सोडून सर्व जी साईड कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे माझ्याकडे लोक एवढी शिकायला काय येतात, कारण ते काय सगळे ॲक्टिंग करायला जाणार नाहीत. पण डबिंग आर्टिस्ट म्हणून तुम्ही खूप चांगले पैसे कमावू शकता. कारण प्रत्येक चित्रपटामध्ये लीड आर्टिस्ट असून असून किती असतात, 8, 10, 12, 15. ते सोडून सर्वच्या सर्व जी साईड कॅरेक्टर्स असतात त्याला कधीही आवाज द्यायला ते स्वतः आर्टिस्ट येत नाहीत. त्यांना डबिंग म्हणून, एक डबिंग आर्टिस्ट म्हणून, डबर म्हणून प्रोफेशन सुरुवात झाली. म्हणजे काय, समजा माझ्याकडे फिल्म आली, 80 साईड कॅरेक्टरची लिस्ट निघाली, पण त्या 80 साईड कॅरेक्टर्सना आवाज दिला. आता तुझा 1 डायलॉग आहे, तुझा 2 डायलॉग आहे, त्याचे 3 डायलॉग आहे, असं 1, 2, 3 डायलॉग बोलवायला प्रॅक्टिकली शक्य नाही ना त्या माणसाला बोलवायला. रिक्षेवाला आहे, त्याचे 3 डायलॉग आहे, नाही मेमसाहेब छुट्टा दे दो. आता हे 2 वाक्य बोलायला कुठे तो येणार डबिंगला. म्हणून 80 कॅरेक्टर्सची लिस्ट निघाली. म्हणून मी माझे 80 स्टुडंट नाही चॅनलाइज करत. माझ्या 5 स्टुडिओमध्ये ज्यांनी माझ्या वर्कशॉपमध्ये लिपमॅच डबिंगमध्ये भारी दिवे लावलेत, भारी आउटपुट दिला आहे, असे मी 20 लोक सिलेक्ट करतो आणि त्या 20 लोकांकडनं 80 लोकांचे आवाज काढून घेतो. इथे व्हॉईस मॉड्युलेशन हा विषय येतो बेसिकली. आणि व्हॉईस मॉड्युलेशनचे अजून काही प्रकार असतात का? त्याचं काही आपण थोडंसं डिटेलमध्ये एक्झाम्पल्स घेऊ शकतो का त्याचं काही? आपण इमॅजिन करूया, इसमें दारू आहे, ठीक आहे, थोडी पेली. दारू प्यायल्यावर काय होतं, दारू काय वाईट परिणाम करते, थोडेसे तुमच्या रिफ्लेक्सेसवर हळूहळू, एकदम नाही, परिणाम व्हायला लागतात. सो मी थोडीशी दारू प्यायली, आता हळूहळू काय व्हायला लागलं, शार्दूल स्लाइटली जीभ. आता बघा, जेव्हा पाहिजे कुठं श्लोक करताना टना नाचत होती, दारू दाखवताना टाईट करतोय. जेवढी जास्त दारू दाखवायची एवढं जास्त जीभ काही पण वापरायचीच नाही आहे. अजून हावराटपणा केला, दारू केली तर वरच्या पीठमध्ये पण म्हणतं जाते येतं, म्हणूनच खालच्या पीठमध्ये पण तुम्ही जाऊ शकता. अजून दारू प्यायल्यावर काय होतं, नवरसांचीच वाट लावून टाकायची. म्हणून हसतोय, म्हणून रडतोय, कारण असं म्हणतात दारू प्यायल्यावर दुःख लय बाहेर फळून घ्यावं. असं एक करत टांग्या पळते आणि गोड्या फळ्या करून टाकायचं. याच्याकरता खरंच दारू पिऊन बघण्याची गरज नाही. आजूबाजूला डोळे उघडे ठेवून बघा, शिकण्यासारखं भरपूर आहे आपल्या या अशा कॅरेक्टर. सगळ्यात अवघड कॅरेक्टर म्हातारे आजोबा, ओल्ड एज पर्सन. मला नेहमी असं वाटतं की कुठल्याही ॲक्टरसाठी किंवा व्हॉईस ॲक्टरसाठी स्वतःच्या एजच्या खूप पुढे जाणं आणि स्वतःच्या एजच्या खूप मागे जाणं, इट इज ऑलवेज डिफिकल्ट. आज मी स्वतःला यंग समजतो, 37-38 वर्ष वय आहे. सो हे किती वर्ष चालेल, मी आता कंटिन्युअस इतकी वर्ष बोलतोय. आपण एक काम करू, माझ्या वयात अजून एक 40 वर्ष ॲड करून टाकू, तर 70 झाले, 72 झाले, 75 झाले. म्हणजे त्यावेळी मे बी अजून काही वर्षांनी तुमची मुलं अमुक तमुक सगळा पसारा सांभाळत असतील, तुझी 4-5 मुलं, तुझी 4-5 मुलं, आणि असं करत करत तेव्हासुद्धा ती बोलवतील मला बाबांचे मित्र म्हणून. पण 80-82 झाल्यावर थकाला होतं रे. हां, जसं सगळं लावता यायला पाहिजे तसं वयानुसार काढून पण घेता यायला पाहिजे. 82, 85, 87, 88 नंतर मात्र बोलवलं, तुमच्या पणतूंनी बोलवलं तर मी असं बोलीन हो. आज मी सांगतोय माझ्याकडे शिकायला या, मला 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तेव्हा म्हणीन 70 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे हो. म्हणजे माझ्या हाताचं जे होतं आहे ते मी माझ्या वोकल कॉर्डचं करायचा प्रयत्न करतो रे बाळा. आणि 90च्या वर गेल्यावर नॉर्मल श्वास घेण्याची बोंबाबोंब असते हो. डायफ्रामॅटिक ब्रिदिंग डोंबल्याचं कुठून करता, श्वास लागते, धाप लागतो. आता मी करुण रस आणि आजोबा
असं कॉम्बिनेशन दाखवतो. दिलीप काकांचा एपिसोड पाहिला, सुंदर हो, छान पोरं काम करताय तुम्ही. दिलीप काकांचेच डायलॉग आहेत हसवापसवीमधले. तुम्हाला सांगतो, तुमच्या आजूबाजूला कुणी असे वयोवृद्ध आजी आजोबा राहत असतील, हळूहळू निरुपयोगी होत जाणारे, परावलंबी होत जाणारे, तरी त्यांना आपलं म्हणावं काय म्हातारपण. आता मी आवाजाचा काय चेंज करतो बघ. माझा असा आवाज आहे, थकला थकला थकला, अजून थकला, अजून थकला. म्हातारपण कुणी आवडीनं मागून घेत नाही हो. एकदा एक दिवस त्यांना भोगायला लागतं. प्रेम द्या, आदर द्या. आणि आता या मॉड्युलेशनचा शेवट ढिंच्या गाण्यांनी करतो, लोकांना रडवायला नको उगाच. कारण किती वय झालं तरी हे आपलं टवटवीतच राहणार आहे. प्रॉब्लेम इथे होतो शार्दूल सगळा, इथे कधीच होत नाही हो. आता शीला की जवानी, भले त्याला आरतीची चाल असेल पण आयटम सॉन्ग तेव्हा पण येईल. आय एम जस्ट 95. सो असं आवाजा थ्रू तुम्ही वाटेल त्या गोष्टी क्रिएट करू शकता. श्वासोच्छ्वासांवरचं कंट्रोल, वोकल कॉर्डची व्हायब्रेशन, टिम्बर, टेक्स्चर, व्हॉल्यूम, पिच आणि टोन. वाव, क्या बात. बापरे, हे केवढं इंटरेस्टिंग आहे. एकच माणूस एवढं सगळं करू शकतो. हो ना. मला ते मेघना एरंडे आणि अशा काही लोकांचे जे बरेचसे व्हिडिओज असतात त्यांच्याकडे बघून असं वाटतं की खूपच इंटरेस्टिंग करतात. म्हणजे ते कार्टून कॅरेक्टर स्पेसिफिकली जे करतात, राईट, या सगळ्याला व्हॉइस मॉड्युलेशनच लागतात. राईट, परफेक्ट. वेगळे आवाज काढणं आणि त्याचं एक्स्ट्रीम स्वरूप म्हणजे कार्टून फिल्म्स बेसिकली, की जे लहान मुलांना नेहमी आवडतात. कार्टून फिल्म्सना एक वेगळं स्किल अजून लागतं, जे वेगळ्या प्रकारचं लागतं. कारण कार्टून टाईपचं म्हणजे कार्टून फिल्म्सना ना एक्स्ट्रीम मॉड्युलेशन लागतं. एक सिम्पल लॉजिक असं सांगतं की जी गोष्ट तुम्ही लहान मुलांसाठी बनवताय ती एक्स्ट्रीमली केली गेली पाहिजे. ओके, ओव्हर ॲक्ट केलं गेलं पाहिजे. म्हणजे नॉर्मल इमोशन मी 100% देत असेल तर इथं 700% इमोशन ओव्हर देईल. का तर कार्टून, आता इयागो आहे अल्लादीनचा, तर तो हाय पिच आहे, हाय पिच हार्स्टोन. आपने किया है, आपन ही संभालता है, आपन को आदत है. अरे भाई, वो चिराग मुझे दे दो, वो मैजिकल चिराग मेरा है. केवढा हाय पिच आहे. किंवा रिओ सारखी, वाव, सही, असम. हे, तुम वहाँ पे मत जाओ, वहाँ पे खतरा है, वो तुम्हें मार देगा. जंगल मतलब खतरा, खतरनाक खतरा. हे सगळे प्रकार कार्टून फिल्मसाठी लागतात, ज्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम स्वतःच्या आवाजापासून किती लांब जाऊ शकताय. बापरे. म्हणजे आमच्या वर्कशॉपमध्ये प्रत्येक स्टुडंटला मी मेनली कार्टून फिल्मसाठी ट्रेन करतो, कारण इतकं प्रचंड काम आहे कार्टून फिल्मचं. डॉबी आहे, हॅरी पॉटर, हे तो कसा आहे, तो असं बोलतो हॅरी पॉटर नाही +1 पिच. आता आपण हे सगळं शिकलो आहे. हॅरी पॉटर, तो जर मी खूप शेकी केला, हॅरी पॉटर झंडू बांध दे रे, असं तर ते आजोबांकडे जाईल. नाही, हॅरी पॉटर, आज तक किसी ने मुझसे इतने इज्जत से बात नहीं की. बुरा है डॉबी, बुरा है डॉबी, बुरा है. हे मोटू पतलू आहे. आता त्यात मोटू पण आहे. खाली पेट की दिमाग की बत्ती नहीं जलती. सब दोस्तों को बता रहा हूँ, ये हमने नई टैक्सी सर्विस सबके लिए चालू की है. दोस्तों के लिए रेट हाफ होगा. आता ते मोटू पतलूमध्ये चिंगम आहे. अयो मैं मुहूर्त पे जाऊँ या न जाऊँ, गडबडी तो. आता बघा, हाय पिच नेझल टोन. अयो माझा ओरिजिनल आवाज कुठे आहे बघ. अयो मैं मुहूर्त पे जाऊँ या न जाऊँ, गड़बड़ी तो होती रहती है. ये लो अपना नारियल, आज मुझे अमुक तमुक पे आप दोनों ने बुला लिया, मेरे को बहुत अच्छा लगा. अय्यो बड़ा पाप. सो हे सगळी मजा बेसिकली कार्टून्सला तुम्हाला लागत असते. लहान मुलांना एंगेज ठेवायचं म्हणजे तुम्हाला, आणि तो पूर्ण आवाजात न करायचं. अगेन आपण असं म्हणतो ना, लहान मुलांना तुम्ही कधी फसवू शकत नाही. मोठ्यांदा गंडवता येतं, काहीतरी इकडं तिकडे आवाज काढले, इमोशन. लहान मुलांना आवडलं तर आवडलं नाही, ते पाठ करून बसतात टीव्हीकडे. सो व्हिज्युअली जसं ओव्हर केलंय ना, तसंच आमची ॲज अ व्हॉइस ॲक्टर जबाबदारी असते की ते साऊंडमधनं पण तेवढंच कॅची आणि ड्रॅमटाईज बेसिकली झालं पाहिजे ऑलवेज. मगाशी आपण मल्टीलिंग्वल डबबद्दल बोललो. सो जेव्हा लँग्वेजमधनं दुसऱ्या लँग्वेजमध्ये डब होतो तेव्हा काही लँग्वेजचे न्युआन्सेस पण येतात का? म्हणजे जेव्हा हिंदीत बाहुबली डब झाला तेव्हा प्रभासचं कॅरेक्टर जेव्हा शरद केळकरनी डब केलं तेव्हा ते क्या आहे मृत्यू, ते सगळ्यांचं म्हणजे त्या आवाजात लक्षात आहे. सो त्याच्यात काही चेंजेस होतात का? किंवा आणि अगदी आत्ताचं लेटेस्ट एक्झाम्पल घ्यायचं झालं तर छावा,
तो जेव्हा मराठीत आला तेव्हा तो अजून जास्त अंगावरती तो छावा तर तुम्हीच केला ना. हो छावा आपणच केला. सो तेव्हा काय गोष्टी चेंज कराव्या लागतात, त्यात काय मजा असते, त्यात काय थोडंसं व्हॉइस मॉड्युलेशनमध्ये लक्ष द्यावं लागतं. राईट. छावा हा आमच्या करिअरमधला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट किंवा चॅलेंजिंग प्रोजेक्ट असं मला म्हणता येईल. कारण छावा नॉर्मल मी तुम्हाला एक ड्युरेशनचा अंदाज म्हणून सांगतो सगळ्यांसाठी. 1.5 तासाची फिल्म मल्टीलिंग्वल डब करायला साधारणतः रोज मी 10 तास काम केलं तर एक 13 ते 15 दिवस लागतात, म्हणजे 150 तास. आणि छावा डब करायला आम्हाला देण्यात आले होते फक्त 10 दिवस, बापरे, इन्क्लुडिंग ट्रान्सलेशन. आणि छावा आहे 2 तास 40 मिनिटाची. सो एक प्रचंड वेगळं प्रेशर होतं. आणि ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही संभाजी महाराजांची, शिवाजी महाराजांची निगडीत फिल्म करता तेव्हा एक वेगळी जबाबदारी असते की ॲडॅप्शन करताना, ट्रान्सलेशन करताना कुठला चुकीचा शब्द नाही आला पाहिजे. सो ऑफकोर्स इट्स व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग फॉर अस की एवढी कॅरेक्टर, एवढी लोकं, एवढे टेक्स्चर्स, एवढे ऑडिशन द्यायच्या. मी जवळजवळ 22 संभाजी ऑडिशन केले होते. वाव. त्या 22मधनं एक सिलेक्ट झाले. स्वतः जे डिरेक्टर आहेत त्यांनीच बेसिकली स्वतः मॅडडॉगची डायरेक्ट आमचं डील होतं आणि मॅडडॉग थ्रू बेसिकली होत होतं. म्हणजे प्रचंड जास्त, कारण मल्टीलिंग्वल डबिंगमध्ये ना मीटर महत्त्वाचा असतो. ओरिजिनल पायलटमध्ये जितके नंबर ऑफ वर्ड्स आहेत हिंदीमध्ये तेवढेच ते मराठीत उतरले पाहिजेत. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रूल वाईल डबिंग मल्टीलिंग्वल. एक्झाम्पल देऊ शकतो आपण एखादं? हां, म्हणजे आप कहाँ पे जा रहे हो, तू कुठे चालला आहेस, नाही चालणार. आप कहाँ पे जा रहे हो, तू कुठे चालला आहेस, लवकर संपेल. म्हणजे मराठीत हा 3चा मीटर झाला, हिंदीत 4चा झाला. मग काय होईल, आवाज लवकर बंद होईल आणि लिप मुवमेंट जास्त राहील किंवा व्हॉइस वर्सा. सो व्हॉइस ॲक्टरकडे ना व्होकॅब्लरीचं नॉलेज पाहिजे, शब्दसंपदा पाहिजे, त्या भाषेवर तुमचं प्रभुत्व पाहिजे. अनेकदा असं होतं की तुम्हाला स्वतःला शब्द सुचवायला लागतात आणि उलटं पण, म्हणजे ते वाक्य खूपच कमी आहे. मेनली तमिळ तेलुगू आम्ही जेव्हा करतो ना, साऊथ इंडियन फिल्म्स आम्ही हिंदीमध्ये डब करतो तेव्हा ओढा असतं म्हणा, एवढं फास्ट ते बोलतात. आणि त्या फास्ट बोलण्यामध्ये त्यांची 7 अक्षरं झाले, ती मराठीत 12 होतात किंवा हिंदीत 14 होतात. मग ते शब्द पण कट करायचे, अर्थ पण पोचला पाहिजे, मीटरमध्ये पण बसलं पाहिजे. बरं, त्याच्या तोंडाचा ऊ झालाय, ई झालाय का आ झालाय, ह्याच्यानुसार शब्द टाकायला पाहिजे ना त्याच्यामध्ये. सो इट्स ऑलवेज अ टेरिफिक टास्क. छावा जसा इम्पॉर्टंट होता तसा आणखीन त्याचा काही एक मेमोरेबल मोमेंट वगैरे असं काही होतं का? सगळीच कॅरेक्टर अवघड आहेत लीडची, कारण सगळ्यात विकी कौशल सरांनी जे काय करून ठेवलं आहे ऑब्व्हियसली ते डब करणं आवाजातून, इट इज टेरिफिक. सिद्धार्थ सर आहेत, त्यांनी अमेझिंग डब केलं. सगळ्यात अवघड कॅरेक्टर मला वाटलं ह्याच्यापेक्षाही, महाराजांपेक्षाही कवी कलश. कारण कवी कलशचा जो शेवटचा सीन आहे तुम्हाला आठवत असेल तर महाराजांना एका ठिकाणी कैद करून ठेवलं आणि त्याला लांब 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 घेत चालले. सो त्यावेळी ना नुसता पिचवर जाऊन चालणार नाही, त्यावेळी तो हार्श टोन पण व्हायला लागतो आणि ते जखमी आहेत. म्हणजे ती जी त्यावेळीची कविता आहे, जन्मा न सके भूप रहोगे, नुसता हाय पिच केला तर मजा नाही. मग ते पुणे महानगरपालिका तिकडे जाईल, जन्मा न सके भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे. सो आता ह्या केसमध्ये मध्येच मला आवाजाला क्लॅरिटी द्यायची, मध्येच स्क्रॅची करायचं आहे. प्रसन्न रे माता जगदंबा ओ छत्रपती. दिस इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट फॉर दॅट आर्टिस्ट. आणि त्या आर्टिस्टला काही एकच काम नाही करायचं ना, पुढे जाऊन परत दुसऱ्या दिवशी डबिंगला उभा तर राहायला पाहिजे. सो अशा काही कॅरेक्टर्सना आवाज देताना फार खूप जास्त अवघड जातं असं मला वाटतं. की हे खूप अवघड आहे, मधनं सॉफ्ट करायचा, मधनं स्क्रॅची करायचा, थकल्यासारखं पण करायचा, वरच्या पट्टीमध्ये पण जरा करायचा. दिस इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. सो खूप ऑफकोर्स एक मजा आली पण करताना, इट्स फन. आणि आवाज खराब पण नाही होऊ द्यायचा. हो एक्झॅक्टली, कारण आवाज खराब झाला तर त्याचं प्रोफेशनवर गदा नाही आली पाहिजे त्या आर्टिस्टच्या. बापरे, अवघड काम आहे म्हणजे खरं तर. एक्झॅक्टली. आणि तो जुनून आला पाहिजे. मग अशी जसं तू म्हणलास की शरद सरांचं हाती घोडे तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी. आता हे जे टेक्स्चर आहे ना, आता माझा आवाज सॉफ्ट आहे, अभी सब पे भारी है, कसा भारी वाटेल, अभी सब पे भारी है. किंवा ते शेवटचं नमः पार्वती पते हर 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 महादेव, हे जे ग्राउलिंग करतोय ना, महादेव. आता परत जेवढं विकी सरांनी केलंय, जेवढा वेळ त्यांचं तोंड तेवढा वेळ करत राहायला पाहिजे. तुम्ही माझं नाही डायफ्रामॅटिक ब्रीथिंग कमी, महादेव संपलं आणि त्यांचं तोंड उघडं राहिलं ना, नाही बाबा ते महादेव, आत्ता आवाज बंद झाला, म्हणजे तोंड बंद झालं. सो हे फार अवघड असतं, मॅटर करतं. वा. आत्ता ना व्हॉइस ओव्हर डबिंगबद्दल ना बऱ्याचदा हे खूप ऐकायला मिळतं, कुठंतरी रोज इंटरनेटवरती येतं, AI
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळं टेक ओव्हर करणार आहे. म्हणजे यूट्यूबवरती पण दिसतं की AI बेस्ड डब होणार आहेत गोष्टी. इवन रील्स आता ऑटोमॅटिक इंग्लिशमध्ये डब करण्याचा प्रयत्न दिसतोय आपल्याला. खूप सारे AI ॲप्स येतात ज्याच्यावरती तुम्ही इझिली व्हॉइस ओव्हर तयार करू शकता तुमच्या डॉक्युमेंटरीसाठी वगैरे. तर कुठंतरी थ्रेट नाही वाटत का ह्या सगळ्या व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीला म्हटलं तर? राईट. काय झालं आहे ना, व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीला फटका बसला आहे. उगाच वेगळं बोलण्यात सगळं जगात चालू आहे, वेगळं बोलण्यात पॉईंट नाही आहे. सगळ्यात मोठा फटका बसला ई लर्निंग सारख्या प्रोजेक्ट्सना. म्हणजे एज्युकेशनल प्रोजेक्ट्स ऑलमोस्ट बंद झाले. कारण त्याच्याकरता तुम्हाला हसायचं नाही आहे, रडायचं नाही आहे, इमोशन द्यायची नाही, वेगळे आवाज काढायचे नाहीत, सिम्पल आणि बजेटही नसतं. कारण ते होलसेल लेवलला केलं होतं. 60 पेजेस, 50 पेजेस, 25 चॅप्टर, 10 विषय. सो ते सगळं आता AIने होतं. बऱ्यापैकी आता हळूहळू डॉक्युमेंटरी पण व्हायला लागले. फक्त लिपमॅच डबिंग इंडस्ट्री जी आहे ना, त्याला अजून AI एवढं काही केलेलं नाही आहे किंवा करू शकणार नाही असं मला वाटतं. कारण गेले तासभर जे मी वेगवेगळं करून दाखवते, मला वाटत नाही कुठला AI इतकं व्हर्सटाईल आणि इतक्या वेगवेगळ्या गोष्टी किंवा आमच्या स्टुडंटच्याही बाबतीत कुठलाही स्टुडंट आमचा जे काय परफॉर्म करतो AI तसं परफॉर्म करू शकत नाही. मग तुला एक प्रॅक्टिकल जर मी करून दाखवायचं झालं तर AI आजही डबिंग होतं ना, AI थ्रू डब केलं जातच आहे ना, सुरू झालेलं आहे. पण ते तुम्हाला असं ऐकू येतं, हे काय रे, तू खूप चांगला मुलगा होतास, पण मला जेव्हा पहिला भेटलास तेव्हा मला असं वाटलं होतं की तू खूप माझ्या प्रेमात पडशील, पण आज मी तुझ्यात खूप इन्व्हॉल्व झाली आहे, पण मला कळत नाही आहे आता मी कसं पुढे जाऊ. ते AI व्हॉईस. ह्युमन बिंग, हे ऐक ना, तू मला पहिल्यांदा भेटला होतास ना, तेव्हा खूप वेगळा वाटला होतास. म्हणजे मला वाटलंच नव्हतं की मी तुझ्या इतकं प्रेमात पडेन. मी खूप इन्व्हॉल्व झाले रे तुझ्यात. दॅट्स द डिफरन्स बिटवीन ह्युमन बिंग आणि AI हा एवढी इमोशन ज्या माणसामध्ये. म्हणून मला असं वाटतं, मी माझ्या स्टुडंट्सनी ते सांगतो की स्वतःवर इतका एक्सलन्स स्वतःमध्ये मिळवत राहा, इतकी कमांड मिळवत राहा या सगळ्या गोष्टींवर की AI, FI, DI काही आलं तरी तुम्हाला काही फरक पडला. असं घाबरून राहून कसं झालं. जसे कॉम्प्युटर आले तेव्हाही वाटलं होतं, जेव्हा ॲनालॉग टू डिजिटल सगळं शिफ्ट झालं, कॉम्प्युटर आले, आता कामच जाणार का. असं काही नाही, कुठले तरी वेगळे मार्ग निघतात, कॉम्बिनेशन निघतं, कोलॅबरेशन निघतं, मल्टिपल कॉम्बिनेशन्स करून काम तो चलता राहता है. असं होणार नाही की सगळं बंद झालं आहे दुकान. डोंट वरी. मला यातच एक विचारायचं आहे की खूप लोकांना ज्यांना असं वाटतं की माझा आवाज काय बरा आहे किंवा काहीतरी केलं पाहिजे आवाजाचं, कारण असं कोणीतरी सांगतं ना कधीतरी की बरा आवाज आहे रे, काहीतरी कर, किंवा थोडासा कॉलेजमध्ये असताना सहज सांगितलं जातं की रेडिओ जॉकी बन ना तू, किंवा असं काहीतरी. तर अशा लोकांनी काय केलं पाहिजे? म्हणजे त्या लोकांसाठी खरंच आवाजाच्या क्षेत्रामध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत का? कारण अल्टिमेटली आपल्याला त्यातनं पैसे कमवायचे, उदरनिर्वाह झाला पाहिजे त्यातनं. तर करिअर अपॉर्च्युनिटीज पण आहेत का जर कुणाला सिरियसली हे प्रोफेशन घ्यायचं असेल तर? हो, प्रचंड आहेत. आत्ता मी खूप एक्झाम्पल गेली तासाभरात दिली. व्हॉइस ओव्हरमध्ये काय काय करू शकतो, किंवा डबिंगमध्ये नुसतं मल्टीलिंग्वल डबिंग नाही तर प्रत्येक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये डबर म्हणून पण काम करायला लागतं. मल्टीलिंग्वल डबिंगचं तुम्ही पाहिलं असेल तर OTT प्लॅटफॉर्मवर रोज एक नवीन चॅनल येतं, रोज एक नवीन भाषा ॲड होती आपल्या रिमोटवर. फक्त मराठीच असं नाही, मराठीमध्ये आता भरपूर अनेक गोष्टी प्रयोग व्हायला लागलेत. सो आवाजाचा वापर करून इतकी प्रचंड डोअर्स तुमच्यासाठी ओपन आहेत. पण माझ्याकडे जर कोणी शिकायला येणार असेल तर मी डायरेक्ट कधीही कुणाला शिकवत नाही, ॲडमिशन देत नाही. कारण मला असं वाटतं की हा कोर्स असा नाही आहे की कुणीही करावा, जस्ट आवड आणि पैसे आहेत म्हणून. बेसिक एलिजिबिलिटी तुमच्यात चेक करायला पाहिजे. सो मी स्वतः नेहमी माझा व्हॉट्सअप नंबर देतो पर्सनल, त्याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअपला व्हॉईस टेस्ट पाठवायची असते. मी चेक करतो की ही टोनल क्वालिटी किती प्रकारांना जाऊ शकते किंवा काही फ्लॉ नाही आहे ना. जसं तू म्हणलास तसं की काही लोकांचा स्टॅमरचा प्रॉब्लेम असतो, थोडासा रचा प्रॉब्लेम असतो, स्लाइटली हस्कीचा काहीतरी इश्यू असतो, अनेक वेगवेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात. अर्थात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पण लोक माझ्याकडे येतात. त्यांचा उद्देश हा काय करिअर करणं नसतो, त्यांचा उद्देश स्वतः जे काय फ्लॉ आहेत ते सुधारता येतील का, ते बेटर पॉलिश करता येतील का, ह्याच्याकरता पण लोक येतात. सो आधी मला व्हॉइस टेस्ट बेसिकली त्यांनी पाठवली पाहिजे, मी चेक करीन. कारण मी म्हणलं असं की आता 20-22 वर्ष त्याच्या आधी माझा स्ट्रगल पिरियड, म्हणजे मी इतकी वर्ष ॲज अ साऊंड इंजिनियर फक्त रात्रंदिवस लोकांना ऐकतोय. सो मी 2 वाक्य जरी ऐकली तरी मला कळू शकतं की ह्यांचं पुढे काही जाऊन होणार आहे या क्षेत्रात, व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये का नाही. कारण उगीच त्यांचे पण पैसे वाया जायला नको आणि माझाही वेळ वाया जायला नको. वर्कशॉप नंतर मला प्रामाणिकपणे असं वाटतं की माझ्या प्रत्येक स्टुडंटची आणि माझी दोघांची विन विन सिच्युएशन पाहिजे. त्यांनाही पुढे काम मिळालं पाहिजे, माझ्या 5 ब्रांचेसमध्ये प्लॅटफॉर्म अवेलेबल झाला पाहिजे, मला पण एक समाधान मिळालं पाहिजे की चल बाबा मी याला शिकवलं आणि आज त्याचा छावाला आवाज गेला, आज डिझनीला आवाज गेला, ॲमेझॉन प्राईमला आज इंग्लिश टू मराठी आम्ही केवढ्या फिल्म्स करतो, हॉटस्टारसाठी आम्ही केवढं काम करतो. सो ह्याच्याकरता चॅनलाइज करण्याकरताच कोर्स आहे, कारण डोअर्स ओपन आहेत, आम्हाला गरज आहे. उलटं काय होतं ना, छावासारख्या फिल्म आल्या की इतकी वेगवेगळी कॅरेक्टर्स असतात. असं काही नाही की फक्त भारी आणि बेसी आवाजालाच काम आहे.
मीच मूर्तिमंत उदाहरण आहे की तुमच्यासमोर की मी काम करतोच की माझा कुठं भारी आवाज आहे, पण तो कसा आवाज आहे त्याच्यापेक्षाही तो मॉड्युलेट कसा करायचा, त्याच्यात काही फ्लॉ नाही आहे ना, ब्रिदिंगचे इश्यू नाहीत ना, हे मी स्वतः आधी व्हॉइस टेस्ट घेऊन चेक करतो आणि मला जर आवडलं तर मी अतिशय कमी लोक सिलेक्ट करतो, त्यांना आम्ही ग्रूम करतो, पोर्टफोलिओ बनवतो आणि जर इच्छा असेल तर पुढे कमर्शियली आपल्याकडे प्लॅटफॉर्म्सही स्वतःच आहे, आमचे स्टुडिओज 5 पुण्यामध्ये आता आहेत, त्याच्या थ्रू बेसिकली चॅनलाइज करण्याचा प्रयत्न करतो. ओके, त्यामुळे जर कोणाला सिरियसली विचार करायचा असेल तर करिअर ऑपॉर्च्युनिटी असू शकते. भरपूर भरपूर नक्कीच. येस, थँक्यू सो मच केदार दादा, तू आलास आणि मजा वाटली परत एकदा खूप वर्षांनंतर गप्पा मारून आणि ते पण व्हॉइस ओव्हर्स आणि डबिंग याबद्दल. हा तू काय थँक्यू म्हणतो बाबा, मी तुला थँक्यू म्हणलं पाहिजे, कारण तुम्ही मला इथं बोलवलं नसतं तर मला इथून पान कसं खाता आलं असतं आणि तुमच्या स्टुडिओत येऊन आजपर्यंत कोणीतरी ₹10 आलं का बावडे पॉडकास्ट करताना, आणि तुम्हाला सांगतो अमुक तमुक इतकं सुंदर करता आणि तिथे मला बोलवलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अमुक तमुक या सगळ्या टीमचे, ओमकारचे, शार्दूलचे मनापासून धन्यवाद. आता मी उडत घरी जातो. बाय बाय. थँक्यू अमुक तमुक. क्या बात आहे. सो स्वीट. थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुमचा काही फीडबॅक असेल, काही प्रतिक्रिया असेल, काही प्रश्न असतील तर तेही खाली कॉमेंट्समध्ये विचारायला हरकत नाही. येस, आणखीन पुढच्या एपिसोड्समध्ये कोणासोबत स्पेसिफिकली गप्पा मारण्यासाठी तुम्हाला लोक सुचवायची असतील तर तेही करा. धन्यवाद. लो बसा.